जय जयवंती ठाकरे देशपांडेंच्या निवासस्थानी ठाकरे बंधूंची भाऊबीज साजरी। आदित्य, तेजस, उर्वशी, अमित ठाकरेंसह संपूर्ण कुटुंबीय पुन्हा एकत्र। कौटुंबिक स्नेहबंधांमुळे राजकीय चर्चांना उधाण। आज फडणवीसांमुळे दोन भाऊ एकत्र येत आहेत। देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले पाहिजेत। ठाकरे बंधूंवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। बाळासाहेबही आज फडणवीसांना आशीर्वाद देत असतील असेही वक्तव्य। ठाण्यामध्ये मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या वतीने रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन। प्रदर्शनामध्ये ठाकरे बंधूंच्या रांगोळीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। रांगोळीमध्ये ठाकरे बंधूंसह बाळासाहेब ठाकरेंची प्रतिकृती साकारण्यात आली। आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता। मुंबई स्वबळावर लढण्याच्या भाई जगतापांच्या भूमिकेवर राऊतांचा टोला। मुंबईमध्ये मराठीच महापौर करण्याचा निर्धार असल्याचं ठाम मत। मुंबई पालिकेच्या निवडणुकांबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, नेत्यांनी आपली भूमिका मांडली। काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया, तर भाई जगताप यांनी त्यांची वैयक्तिक भूमिका मांडल्याचंही वर्षा गायकवाडांचं वक्तव्य। सेक्युलर मतांचं विभाजन होऊ नये ही समाजवादी पक्षाची भूमिका। समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचं वक्तव्य। मात्र काँग्रेसनं कायम शेवटच्या क्षणी मूर्ख बनवल्याचाही आरोप। काँग्रेसमुळे इंडिया आघाडी राहणार नाही असंही वक्तव्य। समाजवादी पक्ष मतांचं विभाजन करून भाजपला मदत करू इच्छितो, संजय राऊत यांचा आरोप। समाजवादी पक्ष मतांचं विभाजन करण्यात सफल होणार नाही, राऊतांकडून विश्वास व्यक्त। राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्रामधील दरोडेखोरांचे सरदार। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ पन यांचा आरोप। 2019च्या मतदरोड्याची आठवण अजून जनता विसरलेली नाही, अशी ही टीका। विकास निधीच्या नावाखाली सरकारी तिजोरीमधून मतांची खरेदी। मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकीत पैसे देण्यासाठी निधी नाही, रोहित पवारांची राज्य सरकारवर टीका।